नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे बाळांनो. ठीक आहे, पेपर सेटर कडनं ही बातमी आलेली आहे. पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू. ठीक आहे, महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो, विद्यार्थी स्किप करून देतात. बघा, पेपर सेटरने काय सांगितलंय, एचएससी बोर्ड 2026 बिग अपडेट. ठीक आहे, एचएससी बोर्ड हॅज अनाउन्स इम्पॉर्टंट चॅप्टर वाइज फोकस एरियाज. पेपर सेटर्स अँड एक्सपर्ट हॅव फायनलाइज की चॅप्टर्स. त्यांनी की चॅप्टर सांगितले ज्याच्यामधून सगळ्यात जास्त तुमचे प्रश्न येणार आहेत. याच्याविषयी मी पहिले पण एक व्हिडिओ बनवला होता, पण त्याच्यात मी रेफरन्स घेतला होता मागच्या वर्षाच्या चॅप्टरचा. यावर्षी फ्रेश जे चॅप्टर अनाउन्स केलेले आहेत बाळांनो, ते सगळे तुम्हाला चॅप्टर सांगतो मी. व्यवस्थित बघा मी काय काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. हेल्प स्टुडंट टू स्कोर बेटर इन बोर्ड एक्झाम. याचा फायदा काय होणार आहे, विद्यार्थी चांगला स्कोर करू शकतात बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे, योग्य टाइम देऊ शकतात, कोणत्या चॅप्टर्सला जास्त टाइम द्यायचा आहे, कोणत्या चॅप्टर्सला कमी टाइम द्यायचा आहे, याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवू शकतात. पण मी एक गॅरंटी देतो, जे चॅप्टर आता पेपर सेटरने सांगितलेत ना, त्याच्यातून 90% प्रश्न, 95% प्रश्न, 85% प्रश्न त्याच्यातून येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर जागृती सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. चला, फिजिक्सचे जे इंपॉर्टंट चॅप्टर्स सांगितलेत बाळांनो, पेपर सेटरने आणि एक्सपर्टने, या चॅप्टर्सला व्यवस्थित लक्ष द्या. अजून काही गोष्टी सांगायच्या तिथं लिहिलेल्या नाहीत, थांबा. रोटेशनल मोशन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, फ्लुइड्स, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, वेव्हज, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक अँड सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फिजिक्सचा पेपर किती मार्काचा असतो? 70 मार्काचा. टोटल पेपर किती मार्काचा असतो माहिती? 98 मार्काचा. 98 पैकी कितीचा सोडवायचा असतो? 70चा सोडवायचा असतो, बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, लक्षात ठेवा काय बोलतोय. हे जे 8 चॅप्टर जे पेपर सेटरने सांगितलेत, किती मार्क कॅरी करणार आहेत माहिती? किती मार्क कॅरी करणार आहेत माहिती? 70 पैकी तुमचे 55 मार्क हे 8 चॅप्टर कॅरी करणार आहेत. 70 पैकी 55 आणि 98 पैकी 55. आता तुम्ही म्हणणार की मग बाकीचे चॅप्टर काय फक्त 15 मार्काला येणार आहेत का? नाही, बाकीचे मार्क चॅप्टर किती मार्काला येतील? 98 मायनस 55, जेवढे तुम्ही करणार ना 40-45 मार्क, तेवढ्या मार्काला बाकीचे चॅप्टर्स येणार आहेत. चुकीच्या डोक्यात संकल्पना ठेवू नका. काय सांगण्याचा प्रयत्न करतो व्यवस्थित बघा. तुमचा टोटल पेपर किती मार्काचा असतो? 98 मार्काचा, बरोबर. फिजिक्सचा 98 पैकी किती सांगितलं? 70 मार्काचा बोर्डात सोडवायचा असतो. मी काय म्हणतो, 98 पैकी 55 मार्क फक्त तुम्हाला 8 चॅप्टर करून भेटणार आहेत. जर 98 पैकी 55 मार्क येत आहे म्हणजे 70 पैकी 55 येत आहे ना. 70 पैकी 55 हे भेटले बाळांनो, प्लस 30 तुमचे ऍड करा. कशाचे? इंटरनलचे. किती मार्क झाले? 0, 5, 6, 7, 8 मार्क, 85 मार्क, सॉरी 85 मार्क, 85% तुमचे फक्त 8 चॅप्टर केल्याने झाले बाळांनो. मग सगळ्यात जास्त लक्ष कोणत्या चॅप्टरवरती द्यायचं? या 8 चॅप्टरवरती. त्याच्यामध्ये पण पहिले हे जे 4 चॅप्टर आहेत बाळांनो, ते तुमच्यासाठी जीवनदान आहेत. फिजिक्स समजलं टोटल, ठीक आहे, क्लिअर आहे. केमिस्ट्रीवरती जाऊ आता, ठीक आहे. चला, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकता. लास्ट इयरचे रिझल्ट बघा, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष टाळून हा प्रश्न आलेला आहे, अशा पद्धतीने एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो. आणि त्यानुसार तुमची टॉप 200 क्वेश्चनची कोर्स बनवलेला आहे. नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. लक्षात ठेवा, 12वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघितले जातात, म्हणून योग्य निर्णय घ्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला, केमिस्ट्रीवरती जाऊया. केमिस्ट्रीचे इंपॉर्टंट चॅप्टर कोणते सांगितले पेपर सेटरने? केमिस्ट्रीचा पण पेपर किती मार्काला येतो? 98 मार्काचा. 98 मार्कापैकी किती सोडवायचा असतो? 70 मार्काचा सोडवायचा असतो. हे जे 8 चॅप्टर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चॅप्टर आहेत. हे 8 चॅप्टर तुम्हाला किती मार्क देणार आहेत? 55 पेक्षा जास्त मार्क देणार आहेत. म्हणजे तुमचे 98 पैकी 55 मार्क आले, 70 पैकी 55 आले, 55 प्लस 30 तुमचे इंटरनलचे झाले, 85 मार्क झाले का तुमचे फक्त 8 चॅप्टर केल्याने? सांगा हा की ना? आले की नाही? ठीक आहे, चला आता हे चॅप्टर कोणते बाळांनो, यांच्यापैकी काय लक्ष द्यायचं या गोष्टींकडे बघूया. थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, हॅलो अल्कन्स अँड हॅलो अरिन्स. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे,
अल्कोहोल, फिनोल, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ट्रान्झिशन इन आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड सगळ्यात पहिले तुम्हाला संपवायचे, सगळ्यात पहिले तुम्हाला हे 3 चॅप्टर संपवायचे आहेत. गोष्ट समजते. त्यानंतर हे बाकीचे जेवढे थर्मोडायनामिक्स या 8 चॅप्टर आधी संपवायचे, त्यानंतर वेळ भेटला बाकीचे चॅप्टर करा. गोष्ट समजते. त्यानंतर मॅथमॅटिक्स बद्दल जर बोलायचं झालं, मॅथमॅटिक्सचा पेपर किती मार्काचा असतो? 112 मार्काचा. 112 पैकी कितीचा सोडवायचा असतो? 80चा. बरोबर. 80 + 20 तुमचे इंटरनलचे, अशा 100 मार्काचा पेपर असतो. आता मी तुम्हाला सांगतो एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. हे जर 8 चॅप्टर केले ना, तुमचे 70 मार्क येणार आहेत बाळांनो. 70 मार्क. किती चॅप्टर केले ना? 8 चॅप्टर केले. 70 + 20 90% तुमचे होऊन जातात. 112 मध्ये 70 मार्क फक्त तुमचे हे चॅप्टर केल्याने येणार आहेत बाळांनो. बाकीचे किती उरले? 80, 90, 100, 110, 112, 42 मार्काला तुमचे बाकीचे चॅप्टर येणार आहेत बाळांनो. गोष्ट समजते. हे 70 झाले +20, 70 + 20 90. गोष्ट गणित समजतंय तुम्हाला, है ना? चला, वेक्टर पहिलं, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लाईन अँड प्लेन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, हे 4 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. त्यानंतर डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, डिफरन्शियल इक्वेशन आणि मॅथमॅटिकल लॉजिक, हे 8 चॅप्टर केले. तुमचे मॅथ्स मध्ये 90% कुठे गेली नाही बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. आणि या सगळ्या चॅप्टरचे बाळांनो जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कुठे भेटतील तुम्हाला? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. जास्त अभ्यास करायची गरज नाही. फक्त HSC बोर्डाचं पुस्तक आणि टॉप 200 क्वेश्चन इनफ आहेत बाळांनो तुम्हाला 95 टक्केवारीसाठी. गोष्ट समजते. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बायोलॉजी बद्दल बोलायचं झालं, रिप्रोडक्शन इन एनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, प्लांट वॉटर रिलेशन, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, बायोटेक्नॉलॉजी, हे झाले 8 चॅप्टर बाळांनो. या 8 चॅप्टर मधून 7 चॅप्टर मधून कसे करून तुम्ही 85% घेऊन येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. हे झालं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेवढे पण चॅप्टर मी तुम्हाला सांगितले की ते 8 चॅप्टर असतील मेजरली. ठीक आहे. प्रत्येक विषयाचे मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन कुठे येतील बाळांनो? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून. मी गॅरंटी देतो त्याच्या बाहेरचं करायची गरज राहणार नाही बाळांनो, जर तुम्ही HSC बोर्डाचं पुस्तक आणि टॉप 200 क्वेश्चन केले तर. स्टुडंटला काय गाईडलाईन दिलेली आहे पेपर सेटरने? फोकस मोर ऑन दिस चॅप्टर. ठीक आहे. रिवाइज कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस न्यूमेरिकल. कॉन्सेप्ट रिवाइज करायला HSC बोर्डाचं पुस्तक, क्वेश्चन प्रॅक्टिस करायला तुमच्या टॉप 200 क्वेश्चनचे कोर्स. ठीक आहे. सॉल्व प्रिव्हियस इयर पेपरचे जेवढे पण महत्वाचे प्रश्न आहेत बाळांनो सगळे तुमचे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. दीज चॅप्टर्स कंटेन हाय वेटेज. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. मी गॅरंटी देतो बाळांनो तुम्हाला म्हणजे तुमच्या लाईफचं बेस्ट डिसिजन असेल. 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघतात. इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर प्लेसमेंटसाठी सुद्धा बघतात बाळांनो. म्हणून या स्कोरला सिरियसली घ्या. व्यवस्थित टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलेलं नसेल. चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर जागृती सोनवणे होते. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.